वर्टिकल केल्यामुळे 500 रुपयाला, जेणेकरून आपल्याला की 10 गुंठ्यामध्ये लागणारं पीक हे एका गुंठ्यात येतं आणि एका गुंठ्यात ते आल्यामुळे आपल्याला त्याचं उत्पादन वाढतं. उत्पादन वाढणं म्हणजे किती होणं, तर मिरी ऑलवेज मल्टिपल होत असते, पण आपल्याला ती घेता येत नाही किंवा आपल्याला नेमकं ते टेक्निक माहिती नाही की आपण कशा पद्धतीने ती मिरी उत्पादन घ्यायला. तर ह्याच्यावर आपण जे काय प्रयोग केले त्याच्यात असं दिसलं की पहिल्या वर्षी जे येणारं उत्पादन आहे ते दुसऱ्या वर्षी डबलपेक्षाही जास्त होतं. त्याच्या तिसऱ्या वर्षी ते आणखी त्याच्यापेक्षा वाढतं आणि ते वाढण्याचा जो प्रकार आहे तो प्रत्येक मिरी जी येण्याची जी पद्धत आहे ती मिरी येताना ती परत परत मल्टिपल होत असते आणि त्याला जी प्रुनिंग कटिंग हे जे काय टेक्निक आहे याचा जर वापर आपण केला तर आपल्याला नक्की मिरी उत्पादन वाढतं. त्यामुळे पहिल्या वर्षी जेवढं न्यूज पेपर प्लांट लावल्यानंतर किंवा पाव किलोपर्यंत जी मिरी येते ती दुसऱ्या वर्षी आपण अर्धा किलोच धरले ती मोर दॅन हाफ केजी असते किंवा तिसऱ्या वर्षी गेला तर 1 किलो होते किंवा मोर दॅन 1 केजी असते. पण त्याहीपेक्षा जर जास्त आपल्याला घेऊ शकतो, पण आपण मिनिमम 1 केजीच्या इकॉनॉमिक्स जे मांडलेलं आहे तर त्याच्यात समजा एका गुंठ्याचं आपण 500 प्लांट्स जर लागत असतील तर 500 प्लांट्सपासून आपल्याला किमान 500 किलो मिरी उत्पादन मिळेल की जेणेकरून की 180 ते 200 रुपये असं मार्केट हिरव्या मिरीचं धरलं आपण तरी आपल्याला लाखभर रुपयाचं उत्पादन एका गुंठ्यातनं कसं होईल हा केला पाहिजे. तुम्हाला किमान लागवड करून सुद्धा जास्त उत्पादन घेता येते आणि त्याशिवाय आपल्याला जर व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल तर ग्रीन पेपरचं जे लोणचं केलं जातं जे आज मुंबईमध्ये गुजराती फॅमिली जास्त प्रमाणात खातात तर ज्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होतं. ब्लॅक पेपर रिटेल मार्केट करून, कारण प्रत्येक घरामध्ये जो मिरी लागते मिरी खाल्ली जाते तर प्रत्येकाला ही मिरी हवी आहे. म्हणजे 100 ग्रॅम पाव किलोच्या पाकिटाच्या माध्यमातून जरी आपण द्यायचा प्रयत्न केला तरी आपल्याला चांगला रेट मिळतो. तो होलसेल न करता आपण रिटेल मार्केट कसं मिळवावं याच्यासाठी आम्ही काही लोकांना क्लूज देतो. तुम्ही कशा पद्धतीने, मी स्वतः त्याच्यावरती अभ्यास करून जेव्हा काम केलं सुरुवातीला असलेली 250-300ची गिरायक होती माझ्याकडे, आता जवळजवळ 2,500-3,000 गिरायक झाली. ह्या पद्धतीनं आपण मार्केटिंग कसं त्याच्यात रिटेल करून उत्पादन वाढवू शकतो. तसंच व्हाईट पेपर की आपण व्हाईट पेपर कसं बनवतो तर व्हाईट पेपर हे त्याला येणारी पिवळी किंवा लाल जी मिरी तयार होते ती पक्व होते ती आपण काढतो आणि ज्या वेळेला काळी मिरी करायला जातो तर तिचा कलर बदलतो, जो ब्लॅक न होता ब्राउनिश होतो. त्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळत नाही. पण तेच जर येलो किंवा रेड झालेल्या पद्धतीचे जे लंबूस असतात ते तुम्ही काढून जर त्याला अर्धा तास उकळत्या पाण्यात त्याचं साल काढली आणि जर त्याला पॉलिशिंग केलं तर तुम्हाला व्हाईट पेपर ही तीच व्हॅल्यू ॲडिशन होते की 1200 ते 1500 रुपयापर्यंत आपण ती विकू शकतो. अशा पद्धतीमध्ये मिरीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करून सुद्धा आपण जास्त आउटपुट एका गुंठ्याच्या माध्यमातून सुद्धा कसं वाढू एक वेगळं टेक्निक आपण विकसित केलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यालाही ते थोडं थोडं करत वाढवून दिलं तरी भरपूर त्याच्यातून बेनिफिट मिळेल अशी एक आशा आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोक ह्याच्या माध्यमातून जर काम करायला लागले तर मिरी हे एक उत्कृष्टरित्या आपल्याला इकॉनॉमिक्स बदलण्यासाठी मदत करेल अशी आशा वाटते. त्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी सुद्धा चांगलं अनुदान त्या ठिकाणी आम्ही लागवडीसाठी दिलं होतं. यापुढे पुढील काळातही हे जे अनुदानात्मक प्रयत्न असतील ते माननीय आमदार साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत, खासदार विनायकजी राऊत हे निश्चितच करतील अशी आशा व्यक्त करतो आणि या कृषी दिनानिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपसभापती राजू कुर्डीकरचा एक अभिनव असा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी पंचायत समितीला आमचे पाताळे साहेब उपसभापती आणि व्हिडिओ साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो, कारण त्यांनी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम हा पंचायत समितीच्या मार्गदर्शनाने घेतलेला आहे. खरं तर आजचा हा कोरोनाच्या संदर्भातला जो काळ आहे आणि आजची जी आर्थिक स्थिती आहे ती पाहता आपल्या शहरा भागातली जी परिस्थिती कोरोनामुळे झालेली आहे पुढे काही वर्ष तशीच राहणार आहे आणि त्या अनुषंगाने शेतकरी शेतीकडे वळू लागला आहे हे निश्चितच चांगली एक घटना आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही शेतीप्रधान आपला जो भाग आहे आणि त्या दृष्टीने आपल्या सिंधुदुर्गातला शेतकरी एक नुसती भात लागवड करत होता आणि हळूहळू पश्चिम महाराष्ट्राचा अनुभव घेत
किंवा उर्वरित महाराष्ट्राचा अनुभव घेत आपला आता इकडचा जो समजा फ्रीज केला भयंकर तर त्याची उद्दिष्ट आपल्या घरामध्ये एक डबा तेल कसं आहे उद्यासाठी वर्षभर कशा प्रकारे पुरेल किंवा भात आपल्याला वर्षभर कशा प्रकारे पुरेल हे नेमके काही शेतकरी जर सोडले तर भात विक्री करण्यासाठी आपल्याला एक 10 वर्षापूर्वी फार कमी होते परंतु आता ही परिस्थिती आपल्याकडे बदललेली आहे आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर मालवण पंचायत समितीने आम्ही हा निर्णय घेतला की शेष फंड जो आम्हाला मिळतो त्यामुळे महिला बालकल्याण असेल आमचं अपंगांसाठी असेल किंवा कृषी शेतकऱ्यांसाठी असेल पण तरी पण 15 दिवसामध्ये 35-40-50% मुलांनी त्या उपक्रम घेतलेला आहे आणि तशा प्रकारचं काम आमच्या त्या उपक्रमावर केलेलं आहे अनेक उपक्रम आपल्या पंचायत ग्रामीण इंग्लिश शिकवण्यासारखा असा चांगला एक उपक्रम आम्ही सुरुवातीला घेतला तोही यशस्वी केला परंतु लॉकडाऊनमुळे तो या ठिकाणी थांबलेला आहे हे आपला जास्त वेळ घेत नाही परंतु मालवण पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग आज मी दाखवला हा उपक्रम आपण करतो आणि हा उपक्रम केल्यानंतर खऱ्या अर्थानं राणे जे कृषी तज्ञ त्यांच्या फार्म हाऊसवर स्वतः जाऊन बघितलं काय केलं होते आम्ही दोघे गेलो आणि बघितलं आणि बघितल्यानंतर आम्हाला एक वेगळी चैतन्य निर्माण झालं आम्ही आमच्या घरातल्या प्रत्येकाच्या माडावर कलमावरती मेरी कापड केलेली आहे परंतु ती मेरी घरामध्ये कशी फक्त एक वर्षभर कशी पुरेल अशा प्रकारचा दृष्टिकोन आमचा असतो आपण जवळपास दरवर्षी 4 ते 4.5 कोटी रुपये आपण नरेगाच्या माध्यमातून आणि माझ्या माझ्याकडे विना तक्रार क्वचित एका दिवशी आढळले पण विना तक्रार आपण या ठिकाणी मलमध्ये जवळपास 4-4.5 कोटी रुपये खर्च आपण करतो आहोत आमच्या सर्वांची बोलणं गरज आहे त्यामुळे मेरी लागवड हा समावेश होईल निश्चित शंका नाही परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला आपण जोड जी देतोय ती आपण गांडोळ युनिटची देतोय पहिला आपण गांडोळ युनिट शेतकरी आपले बसलेली त्यांना आपण त्यांचंही मी स्वागत करतो याचं कारण असं आहे की त्यांना आपण त्यावेळेला गांडोळ युनिट मोठा रस्ता आणि नर्सरी असं क्लबिंग करून आपण त्याला त्यावेळेला दिलं होतं आणि त्याचं जे रिपोर्टिंग होतं ती यशोगाथ होती ही सेंट्रलला गेली होती नाही गोडवड त्यावेळेला एक चांगल्या प्रकारे तिथून आपण सुरुवात केली होती आणि गांडोळ युनिट जी आहे संकल्पना ही आपण मालवणमधून जिल्ह्याला नंतर राज्याला दिली होती तर खरं तर त्यांनी त्यावेळेला उद्घाटन जे आपण सेट केलं होतं एखादं बारसं कसं असतं असं मला अजून आठवतं ते फुगे वगैरे लावून असं चांगलं डेकोरेटिव्ह करून त्या गांडोळ युनिटचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेला कलेक्टर साहेब त्यावेळेला सीओ साहेब त्यावेळेला त्या ठिकाणी आले होते आणि म्हणून आज आमचा हा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आज त्या ठिकाणी 2 शेतकऱ्यांना आज आपण तिथे प्रशासकीय मंजुरी वितरित करतोय 23,080ची गांडोळ युनिटसाठी 23,000 म्हणजे यावेळी कमी होतं 22,000 थोडंसं रेट्स वगैरे वाढवून 23,080 रुपये झालेले आहेत मी आमदार महोदयांना आणि आमच्या सभापतींना विनंती करतो 2 शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांना मंजुरीचे आदेश प्रदान या ठिकाणी आज करावेत तर आपण बोलतो त्याप्रमाणे आपण थोडंसं दाखवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण करतो बाकी पण आपण एक शाळेत असताना सुद्धा दरवर्षी 1 जुलैला हा दिन साजरा होत होता आणि त्यावेळी वसंतराव माहीत असतं त्यावेळी आम्हाला त्याचं कार्य या ठिकाणी शाळेमध्ये असताना आम्हाला समजलं की 30-40 वर्षापूर्वी 40-45 वर्षापूर्वी सातत्याने 13 वर्ष मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक भारताचे मुख्यमंत्री होते 13 वर्ष सातत्याने ते मुख्यमंत्री काम केलेली आणि त्यावेळी आपल्याकडे अनुदानाची मोठ्या प्रमाणात टंचाई भागत होती असं होतं आणि यावेळी वसंतराव नाईकांनी एक कृषी योजना आणली की शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी उत्पन्न जास्त घेतलं पाहिजे आपलं धान्याचं उत्पन्न वाढवलं पाहिजे मग त्यांनी अनेक कृषी योजना या ठिकाणी आणल्या आणि त्याचं उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाढलं त्याचं पहिल्यांदा आपण अमृतकोट एअरलेटची दोन्ही पण काही लोक खायचे त्यावेळी त्या बातम्यांसाठी आणि त्यावेळी आपल्याला पिकणारं सोने पिकायचं आणि यासाठी वसंतराव ते कार्य केलं आणि त्या कार्यामुळे आज सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यामुळे आज 15 वर्षापासून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आश्चर्य देखील या ठिकाणी जयंती होते आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी असं काम केलं पाहिजे की आपण आपल्यानंतर सुद्धा आपण जे काम करतो प्रामाणिक केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपलं काम आपल्यानंतर सुद्धा ते काम आपलं या ठिकाणी लोकांच्या स्मरणात नाही असं काम आपलं या आमच्या गावाला प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या सर्व या ठिकाणी केलं पाहिजे खरं तर मालवण पंचायतीचं निश्चित अभिनंदन आणि कौतुक करेल की सातत्याने नवीन उपक्रम ही पंचायत समिती घेत असते आज या ठिकाणी आपण सुद्धा
बुश टाईप फेरी लाकूड आपण या ठिकाणी येतात आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ठिकाणी असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी शेतकऱ्यांना त्या बुश टाईप फेरीची आपण या ठिकाणी उपज या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि या ठिकाणी उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. खरं तर मग असे साठवणीकरांनी सांगितल्याप्रमाणे साठवणीकरांचा आधार माझ्या प्रत्येक बाजूचे वाजत असतात आणि त्यासाठी 50% यात्रेकरणांचा आपण या जिल्ह्यात आणणार आहोत आणि खऱ्या अर्थाने 50% यात्रेकरणासाठी आता प्रत्येक शेतकरी हा यात्रेकरणाकडे आता वाटून चाललेला आहे. काही दिवसापूर्वी आपल्याला काही वर्षापूर्वी पॉवर टेलर सुद्धा आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना नव्हता, परंतु आता आपण ज्या ज्या शेतीच्या भागात जातो त्यावेळी 90% जास्त शेती पॉवर टेलरद्वारे या ठिकाणी होत असते. आणि खरं तर 3-4 वर्षापूर्वी योजना त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी यात्रेकरण राज्य कृषी यात्रेकरण योजना आणली आणि त्यावेळी आपल्या म्हणजे आमदार झाल्यानंतर 2 वर्षांनी योजना आणली होती आणि एकट्या कुडाळ तालुक्यामध्ये एकाच वर्षी 1200 रुपये ते अर्ज या ठिकाणी बंद होते आणि 1200 अर्जांना या ठिकाणी कृषी यात्रेकरण होणार नाही. 200-150 टार्गेट संपूर्ण जिल्ह्याचं 800 होतं आणि मग मी त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी भेटलो आणि आमचे जे प्रस्ताव आहेत ते सगळे प्रस्ताव मान्य करण्याचं या ठिकाणी ठरवलं आणि संपूर्ण देशामध्ये किंवा जी आपल्या राज्यामध्ये योजना होती आणि राज्य एका वर्षी या ठिकाणी दिलेले आहे आणि असा राज्यामध्ये एकमेव चालू असेल. आणि त्यानंतर मी गोसावी साहेबांशी समजलं की आपल्या मालवण कुडाळ तालुक्यामध्ये जेवढे प्रस्ताव तर मालवण तालुक्यामध्ये का प्रस्ताव कमी येतात आणि त्यानंतर पहिल्या वर्षी काही 300-350 या ठिकाणी आले होते तर त्या 250 आपण 200 उत्पन्न जवळ त्याला मंजुरी या ठिकाणी दिली होती आणि आता लोकांपर्यंत ती मागणी काढल्यानंतर आता जवळजवळ 1200 प्रस्ताव या ठिकाणी आले. परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर माननीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर हे प्रस्ताव अजून मंजूर झाले कारण गेल्या वर्षीचे अजून पैसे काही ठिकाणी द्यायचे आहेत आणि मग मंत्रिमंडळाने हे काम सांगितलं की आपल्या कृषी अधिकाऱ्यांचा आदेश दिला की जे प्रस्ताव या ठिकाणी तुम्ही घेऊन ठेवा त्या प्रस्तावाला आपण या ठिकाणी लवकरच मान्यता देणार असं तरी शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळे जे मालवण तालुक्याचे कृषी विभागाचे प्रस्ताव आहेत जे कृषी यात्रेवरील प्रस्ताव आहेत ते आपण निश्चित मंजूर करू अशी बाई या ठिकाणी सूचनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. खरं तर आपण बांधारी चांगली योजना 3 वर्षापूर्वी आपल्या या ठिकाणी राबवली गेली आणि जवळजवळ 11 बचत गटांना म्हणजे शेतकरी गटांना म्हणजे शेतकरी गटांना जवळजवळ 14,000 आपण बसतो या ठिकाणी 75% अनुदान या ठिकाणी दिले आणि त्यांचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना जमा झालं म्हणजे 75% अनुदान 14 लाख रुपयाचं की 75% अनुदान शेतकऱ्यांना एकाच वेळी खात्यात जमवण्याचा एखाद्या योजनेमध्ये हा पहिला भाग आहे. आज आपण SRA पद्धतीने खास आपण करतोय आणि त्यामुळे गेल्या वर्षी उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढतंय. एकट्या कुडाळ तालुक्यामध्ये आपण गेल्या वर्षी भात खरेदी सुद्धा आपल्याकडे कशी व्हायची की जानेवारी-फेब्रुवारी भात खरेदी व्हायची आणि त्यामुळे जे शेतकरी कंपनी गुंतवणूक होते ते 800-900-1200 रुपये आपण आपले स्वतःचं गोडाऊन होण्यासाठी सुद्धा आपण त्यांना स्वतः येईल तरी स्वतःचं गोडाऊन असेल तर त्या ठिकाणी ते 6 गोष्टी त्या ठिकाणी शकते आणि खऱ्या अर्थाने गोडाऊन नसल्यामुळे भात खरेदी काही संस्था करत होती. आज त्याच्या मी चालू कृषी अधिकाऱ्यांचा आवाज घेतला की आपल्या तालुक्यात फक्त 10 संस्था जे खत खरेदी करतात म्हणजे खत विक्री करतात बियाणे विक्री करतात. खरं तर सोसायटीचा एक म्हणजे आपण पंचायत विषय नाही परंतु आपण लोकविधी मागत असताना आपण सगळ्यांनी जवळजवळ 27 संस्था आपल्या या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्या 10 संस्था फक्त खत खरेदी आणि विक्री करतात. आज खरं तर संघाने सुद्धा म्हणजे आता की कुडाळचा खरेदी विक्री संघ आहे तो गॅसच्या गोडाऊनच्या मालिक असतो परंतु कृषी म्हणजे आपण भातासाठी गोडाऊन करत नाही म्हणून गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मी त्यांना स्वतः MIDC जागा उपलब्ध दिली आणि MIDC आज गोडाऊन या ठिकाणी उपलब्ध झालं त्यामुळे ते काम करू शकतो. या तालुक्यामार्फत आपण राबवले मग डिजिटल शिक्षणाचं असेल इंग्लिश स्पीकिंग डेचं असेल इतर सर्व नाविन्यपूर्ण उपक्रम मध्यंतरी लॉकडाऊन झालं नाहीतर आणखी एक निश्चितपणे आणखी एक चांगला उपक्रम आम्ही हाताळणार होतो तो पुढे आम्ही निश्चितच घेऊ. मला एक या निमित्ताने सांगावं असं वाटतं नाईक सर मगाशी म्हणाले की या जिल्ह्यात गटविकास अधिकारी म्हणून दोघांचीच नावं प्रकर्षाने समोर येतात विजय चव्हाण साहेब आणि पराडकर साहेब आणि खरंच आहे कुठेतरी आम्ही सामाजिक क्षेत्रात वावरत असताना ज्या ज्या ठिकाणी हे 2 अधिकारी व्हिडिओ म्हणून असतात त्या ठिकाणचा नेहमीवर चष्मा असतो आणि नेहमी आम्हाला काही अंशी द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागतं पण
आम्ही आमदार साहेबांना नक्कीच सांगतो की पराडकर साहेब हे सचिन तेंडुलकर आहेत. सचिन तेंडुलकर प्रमाणे नेहमी बॅटिंग करतात, परंतु वर्ल्ड कप जिंकायला युवराज सिंग लागतो. त्याप्रमाणे आम्ही युवराज सिंग सारखे आता बॅटिंग करणार आहोत आणि यावर्षी आम्ही राज्यामध्ये प्रथम क्रमांक नक्कीच मिळवणार, एवढं आम्ही सांगतो. आणि आमची सर्व टीम या ठिकाणी राजकारण विरहित आमची 12 सदस्य नेहमी बाकीच्या पंचायत समितीमध्ये पाहिलं असेल कुठेतरी पक्षीय मतभेद असतात आणि त्या ठिकाणी पंचायत समिती मीटिंग गाजत असते, परंतु आमची एकमेव पंचायत समिती असेल की कुठल्याही पद्धतीची राजकीय आमचे वाद या पंचायत समितीमध्ये आमच्या काँग्रेसची आहे